माझ्या लहानपणचा दिवाळीच्या सुट्टीतला हा किस्सा आहे बरं का. म्हणजे त्यावेळेला आमच्या शाळेतल्या बाई दिवाळीच्या सुट्टीमध्ये शुद्धलेखन लिहायला सांगायच्या. 5 ओळी शुद्धलेखन असं सांगितलेलं असायचं. पण काही लबाड मुलं काय करायची माहिती आहे? 5 ओळी झाल्या की संपलं शुद्धलेखन. म्हणजे शेवटचा शब्द तिथे म्हणून असा आला असेल 5व्या ओळीत, तर पुढचं वाक्य चक्क सोडून द्यायचं. म्हणजे त्या अर्थाशी काही घेणं-देणं नाही. 5 ओळी झाल्या शुद्धलेखन संपलं. मग बाईंनी पण युक्ती लढवली. त्या म्हणाल्या, की 5 वाक्य शुद्धलेखन लिहायचं. 5 पूर्णविराम पडले पाहिजेत. मग कितीही ओळी झाल्या तरी चालतील. पण मी त्याच्या वरताड मी अजून एक युक्ती लढवली. काय? तर असं एक गोष्टीचं पुस्तक शोधून काढलं, की ज्याच्यामध्ये अत्यंत छोटी 5 वाक्य होती. ती वाक्य अजूनही माझ्या लक्षात आहेत. कारण रोज तेच शुद्धलेखन मी लिहिलं होतं. एक होता बंटी, छोटा, 10-12 वर्षांचा, खूप खेळकर, तसाच खोडकर. झाली 5 वाक्य. म्हणजे 5 ओळी पण नाही, जेमतेम 3 ओळीत माझं शुद्धलेखन संपलेलं होतं. आणि हे पाहून बाई तरी काय करणार होत्या? डोक्यावर हात मारून घेतला. दुसरं काय?